शुभ संध्या सगळ्यांना. आज आपण एक केस मराठीत डिस्कस करणार आहोत. मातृभाषेत समजण्याचा, केसला शिकण्याचा किंवा कुठल्याही मेडिसिनला शिकण्याचा हा आनंदच काहीतरी वेगळा असतो. कारण आपण ज्या पद्धतीने, आपण ज्या भागात ज्या पद्धतीचे पेशंट्स बघतो त्या पद्धतीचे जर आपल्याला शिक्षण मिळाले, त्या भाषेतून जर आपल्याला शिक्षण मिळाले तर आपल्याला ते जास्तीत जास्त समजतं. तोच उद्देश आहे की आपण यापुढे जास्तीत जास्त वेगवेगळ्या मातृभाषांमध्ये केसेस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. स्पेशली पेशंट कुठल्या भाषेत आणि कशा प्रकारे बोलतात एखाद्या रेमेडीसाठी, एखाद्या रेमेडीचे जे सिम्पटम्स आहेत जे आपल्याला मटेरिया मेडिकामध्ये वाचायला भेटतात ते लोकल लँग्वेजमध्ये कसे पेशंट्स बोलतात ते आता आपण ह्याच्यामध्ये जाणून घेऊया. तर ही केस आहे क्रोनिक मायग्रेनची. फिमेल केस आहे. 45 इयर्सची फिमेल होत्या ज्यांना क्रोनिक मायग्रेन म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्ष त्या मायग्रेनने सफर झाल्या. त्यानंतर एका ॲलोपॅथिक डॉक्टरनेच त्यांना आमच्याकडे येण्याचं सजेशन दिलं. तर ज्या दिवशी कन्सल्टेशन झालं त्या दिवशी त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांचे सिम्पटम्स, त्यांना होणारे त्रास सांगितले ते आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय काय त्रास आहेत त्याबद्दल सांगा, तेव्हा त्यांनी तक्रार केली की माझं डोकं दुखतं, बरेच वर्ष झाले आणि बरेच ट्रीटमेंटसुद्धा झाले, मला डोकेदुखीपासून काही आराम मिळत नाही आहे. तर त्याचं लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटीज कॉन्कोमिटंट, कधी वाढतं कधी कमी होतं, कशामुळे डोकं दुखतं आणि डोकेदुखी होत असताना अजून कुठले कुठले सिम्पटम्स शरीर दाखवतं किंवा मन दाखवतं हे त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हाही त्या सूर्याच्या किरणांना एक्सपोज होतात, जेव्हाही त्या बाजारात भाजी आणायला वगैरे जातात किंवा बाहेर फिरायला जातात आणि जेव्हा त्या सूर्याच्या किरणांना एक्सपोज होतात तेव्हा त्यांचं हेडेक सुरू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या जेव्हा प्रवास करतात, स्पेशली त्यांनी सांगितलं जेव्हा त्या AC गाडीमधून प्रवास करतात, जेव्हा काचा वगैरे बंद असतात तेव्हा त्यांना हेडेक होतं. किंवा जरी 4 व्हीलरमधून प्रवास करत आहेत आणि खिडकीच्या बाजूला बसल्या आणि हवा एकदमच अशी चेहऱ्यावरती येते आहे, थंड थंड हवा, तेव्हाही त्यांना हेडेक चालू होतं. जर त्या कुठल्या सणासमारंभाला गेल्या आणि तिथे खूप सारं वाजंत्री वाजतं आहे, ढोल ताशे वाजत आहेत, DJ वाजतो आहे, त्या आवाजाने देखील त्यांना हेडेक व्हायचं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की काही अशी मानसिक कारणं आहेत की जेव्हा मी मेंटली डिस्टर्ब होते तेव्हासुद्धा मला हेडेक झालेला आहे. तर हे कशामुळे, कशापासून हेडेक, एलिमेंट्स फ्रॉम ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी कोणती बाजू अशी नाही आहे की मी तुम्हाला सांगू शकेन उजवी किंवा डावी बाजू दुखते, परंतु नेहमी जेव्हा डोकं दुखतं ते एकाच बाजूला दुखतं, कधीतरी राईटला कधीतरी लेफ्टला, असं काही एकाच बाजूला जास्त दुखतं असं काही त्यांनी सांगितलं. त्यानंतर जेव्हा हेडेक चालू होतं, जेव्हा डोकेदुखी चालू होते तेव्हा त्यांना कन्कोमिटंट ज्याला आपण म्हणतो डोकेदुखीच्या ज्या चीफ कंप्लेंटच्या बरोबर येणारे सिम्पटम ते त्यांनी सांगितलं की त्यांना मळमळतं, ज्याला आपण नॉशिया म्हणतो, उलटीसारखं होणं, उलटी होणं नाही, उलटीसारखं होणं, तर नॉशियाचा त्रास आहे. वॉमिटिंगचा जर ते हेडेक तिथे नाही थांबवलं गेलं पेनकिलर घेऊन किंवा आराम करून तर मग ते उलटीमध्ये त्याचं एंड होतं, समाप्ती होते. आणि गरजेचं नाही आहे. त्या म्हणाल्या कधीतरी वॉमिटिंगने बरं वाटतं, कधी कधी नाही वाटत, पण जेव्हाही हेडेक होतं तेव्हा त्यांना प्रचंड वीकनेस जाणवतो. असं वाटतं की शरीर पूर्ण गळून गेलेलं आहे, शरीरात काही ताकदच उरलेली नाही आहे आणि त्यांना खूप असं अस्वस्थ वाटायला लागतं. असं एकदम असं वाटायला लागतं जसं आपण म्हणतो ना कधी कधी एकदम जेव्हा आभाळ आलेलं असतं आणि एकदम मन असं वाटतं काहीच करण्याचा उत्साह नाही, डलनेस ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने त्यांना वाटायचं. त्यानंतर काय केल्याने त्यांना बरं वाटायचं, जेव्हा त्यांना कोणीतरी डोकं दाबून देतं तेव्हा त्यांना बरं वाटायचं, किंवा आराम केला तर त्यांना बरं वाटायचं, किंवा गरम पिशवीने, पाण्याच्या पिशवीने समजा शेक घेतला त्याच्याने त्यांना बरं वाटायचं. आणि काही वेळेस त्यांना उलटी केल्याने किंवा काही वेळेस डोकं गच्च बांधून ठेवल्याने त्यांना बरं वाटायचं. आणि डोकेदुखी अशा पद्धतीची होती की डोकं एकदम जड होऊन जायचं किंवा असं एकदम ठणका बसल्यासारखं, ज्याला आपण थ्रॉबिंग हेडेक म्हणतो, त्या पद्धतीचं त्यांना हेडेक होतं. त्यानंतर
हे जे सगळे मोडॅलिटीज होते हे आपल्याला जसं आपण रेपर्टरीमध्ये जाऊन त्याला आपण बघू शकतो की मोडॅलिटीज घेऊ शकतो. एक गोष्ट जी अजूनही अंधारात होती, त्याचा फक्त आपल्याला दरवाजा दिसला, ती गोष्ट म्हणजे जेव्हाही मला मानसिक ताणतणाव व्हायचा तेव्हा डोकं दुखतं. तर हे खूप गहिरं आहे, कारण ह्याचे डायमेन्शन खूप वेगवेगळे असू शकतात, ह्याची कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. तर हे जे पेशंट दाखवतो आपल्याला सिम्पटम्स, की ज्याचं काही डायमेन्शन नाही आहे, म्हणजे ज्याला आपण काही अंदाज नाही लावू शकत. फॉर एक्झाम्पल, जर पेशंट सांगतो आहे की मला डोकं दाबल्याने बरं वाटतं, तर त्याच्यामध्ये काहीतरी एक स्थायी गोष्ट आहे, की म्हणजे डोकं दाबलं बरं वाटलं. पण जेव्हा पेशंट असं म्हणतो की मला जेव्हा टेन्शन येतं किंवा मला जेव्हा मी डिस्टर्ब होते तेव्हा मला डोकं दुखतं, ह्याचं काही खोली नाही, ह्याची काही रुंदी नाही, हे काहीही असू शकतं, अशा गोष्टींची नेहमी विचारणा करावी. त्याच्याने काय होतं, त्याच्याने हे होतं की आपल्याला त्यांचे विषय काय, त्यांच्यासाठी टेन्शनचे विषय काय, हा आपल्याला विषय समजतो. त्यानंतर कुठल्या पद्धतीने ते टेन्शन त्यांना त्रास देतात, अजून काय काय त्यांच्या मनात, त्यांच्या शरीरात त्या गोष्टीमुळे त्रास होतो हे आपल्याला कळतं. ह्यालाच आपण अल्टिमेटली जसं हनीमान सरांनी अफोर्डिझम नंबर 6 सांगितलेलं आहे, अनप्रेज्युडाइज्ड ऑब्झर्वर. आपण आपलं कुठल्याही पद्धतीचं मत बनवलं नाही की त्यांना मेंटल एक्झर्शनपासून डोकंदुखी होते. आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला ओपन एंड क्वेश्चनने, की नेमकं काय होतं तुम्हाला, नेमकं कसलं टेन्शन येतं. तर हाच प्रश्न मी त्यांनाही विचारला. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की घरगुती गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे मला टेन्शन येतं. परत आता हा खूप मोठा ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे, कारण घरगुती गोष्टी हे जरी टायटल असलं तरी त्याच्यामध्येही बऱ्याच गोष्टी येतात. इज इट रिलेटिव्ह, नातेवाईकांपासून आहे, नवऱ्यापासून आहे, मुलांपासून आहे, आर्थिक बाबतीत आहे, की अजून काही. त्यामुळे पुन्हा आपल्याला ओपन एंड प्रश्नच विचारायचा आहे, की जर तुम्ही म्हणता की घरगुती गोष्टींमुळे तुम्हाला टेन्शन येतं, त्या नेमक्या कोणत्या, त्यामुळे त्या आपल्याला स्वतःहून पिनपॉईंट करतील की नेमकं त्यांना कुठली गोष्ट लागते. आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा पेशंट स्वतःबद्दल स्वतःच्या मताने जेव्हा सांगतो तेव्हा तो जास्तीत जास्त इन्व्हॉल्व असतो त्या सांगण्यामध्ये, ना की आपल्याला वाटतंय म्हणून तो सांगतो, आपण विचारतोय म्हणून तो सांगतो. तर अशा पद्धतीचं जेव्हा केस टेकिंग होतं, अशा पद्धतीचं जेव्हा कम्युनिकेशन होतं, कॉन्व्हर्सेशन होतं, बातचीत होते, त्यावेळेस आपल्याला एक दिशा मिळते केसमध्ये, कुठे जायचं आहे, काय विचारायचं आहे नेमकं. आणि आपल्याला कुठेही असं वाटत नाही की अरे बाबा मी अडकली, आता पुढे जाताच येत नाही आहे, किंवा आता काय विचारू. कारण तुम्ही हळूहळू एक एक गोष्ट उलगडताय, आणि तीसुद्धा पेशंटच्या बाजूने उलगडताय, ना की स्वतःच्या बाजूने. तर जेव्हा मी त्यांना हे विचारलं की घरगुती जरी तुम्ही टेन्शन म्हणताय तर नेमक्या कोणत्या, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जेव्हा नवऱ्याची तब्येत बिघडते किंवा मुलांची तब्येत बिघडते तेव्हा, किंवा समजा मुलांचे एक्झाम्स आहेत त्यावेळेस त्यांना खूप टेन्शन यायचं की कसे करतील, काय होईल, त्यांना पेपर बरोबर जाईल की नाही, त्यांना सगळं येईल की नाही. किंवा समजा नवऱ्याला घरी यायला उशीर झाला आणि समजा त्याने फोन नाही उचलला तर त्यांना टेन्शन यायचं की अरे कुठे पोचलं असेल, काही झालं तर नसेल ना, काही वाईट तर झालं नसेल ना. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप मानसिकरित्या टेन्शन द्यायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे समजा नातेवाईकांमध्ये काही भांडणं झाली तर त्याचं त्यांना टेन्शन यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी म्हटलं की या सगळ्यापेक्षा वर जेव्हा पण माझं डोकं दुखतं तेव्हा माझं शरीर एकदम असं होतं की म्हणजे मी काही कामाचीच नाही आहे, मला झोपूनच राहावं लागतं. तर अशा वेळेस ज्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, माझ्या ड्युटीज आहेत, माझ्या घराच्या प्रती, माझ्या नवऱ्याच्या प्रती, माझ्या मुलांच्या प्रती, त्या मी करू शकत नाही आहे. आणि कुठे ना कुठेतरी त्याचं मला एक खंत आहे की मी ते करू शकत नाही आहे. तर त्यांना याच्यापुढे विचारणा करण्यात आली की हे जे तुम्हाला टेन्शन येतं आहे ह्याचं नेमकं कारण काय आहे तुमच्यासाठी. कारण त्यांनी खूप सारी उदाहरणं दिली, त्याचं काहीतरी एक सुवर्णमध्य असेल, त्या सगळ्याचं काहीतरी एक असा विषय असेल की जो त्यांना सगळ्यात जास्त टेन्शन देतो, हे त्या विचारण्यामागचं कारण होतं. हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं आहे की माझ्यासाठी माझी मुलं, माझे मिस्टर हेच सर्वस्व आहेत, ते आहेत म्हणून मी आहे, माझं अस्तित्व हे त्यांच्यामुळे आहे. तर जेव्हा त्यांना काहीतरी होतं तेव्हा मला
एकदमच गळून गेल्यासारखं होतं. म्हणजे जसं काही माझ्या अंगात ताकदच नाही किंवा मला काही सुचतच नाही. माझं एकदम जीव धडधडायला लागतो, हातपाय कापायला लागतात, डोकं काही काम करत नाही, ही त्यांची अवस्था होते. हातपाय थंड पडून जातात, हेही त्यांनी सांगितलं. तर हे जेव्हा पेशंट जेव्हा सांगतात की हे त्यांच्या खूप मनाच्या जवळची गोष्ट आहे, हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हाही अशा काही घटना घडतात तेव्हा त्यांना हा अनुभव होतो. आणि प्रत्येकासाठी, प्रत्येक पेशंटसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, रादर पेशंट हा शब्द काढून टाकूया, प्रत्येक व्यक्तीसाठी हा अनुभव वेगवेगळा असतो. इतर कोणाला समजा हीच सिच्युएशन झाली तर मी काय करते, मी एकदम त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करते, मी त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, मी हे शोधण्याचा प्रयत्न करते की ह्याला मी कशा पद्धतीने बरोबर करू, मी काय करू, कसं करू. तर प्रत्येकाचं करण्याची पद्धत, प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात आणि त्या पद्धतीने ह्या मॅडमचा अनुभव हा होता. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की तुमची ही जी अवस्था आहे, जी तुम्ही आता सांगितलीत, ही तुमची अवस्था नेमकी अजून कधी होते किंवा अजून कुठल्या प्रसंगाला झाली होती. तेव्हा त्यांनी अजून एक प्रसंग सांगितला की जेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि पाणी भरलं होतं एरियामध्ये, तेव्हा मिस्टरांना यायला खूप उशीर झाला. त्यावेळेस त्या फोनवर फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि फोन ते उचलत नव्हते. मी विचारलं त्यांना, त्या क्षणाला जेव्हा ही सिच्युएशन तुमची झाली तेव्हा तुम्हाला नेमकं काय काय झालं. त्या म्हणाल्या की मी एका ठिकाणी बसूच शकत नव्हते, मी नुसती येर झाऱ्या घालत होते. सतत माझ्या मुलांना सांगत होते, तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करा, त्यांच्या कलिग्जला फोन करा, पप्पांना फोन करा. आणि मला त्या सिच्युएशनमध्ये असं होत होतं की मला उभंच राहता येईना, माझे हातपाय जसे काही गळूनच गेले होते आणि मला त्या भीतीपोटी वारंवार टॉयलेटला जावं लागायचं. मी होल्ड करू शकत नव्हते माझे इमोशन्स, मला थरथरायला होत होतं, माझे हातपाय थंड पडत आले होते. तर अगेन जर आपण बघितलं, पुन्हा हाच त्यांचा अनुभव आहे त्या प्रसंगातसुद्धा. तर त्यांचं जनरल जे फिअर आहे, जनरल जे स्ट्रेस आहे, त्याच्यामध्येही त्यांचा अनुभव तोच आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हाही त्यांचा अनुभव तोच होता. मग मी त्यांना विचारलं त्यांच्या स्वप्नांविषयी. तर त्या स्वप्नांमध्ये म्हणतात की मला माझ्या ज्या सासूबाई आहेत की ज्यांची त्या वारलेल्या आहेत, त्यांची डेथ झालेली आहे आणि त्या मला स्वप्नामध्ये येतात, विच इज लिटिल स्ट्रेंज. हे थोडंसं आपण म्हणतो ना की थोडंसं आश्चर्यकारक आहे. कारण का की जनरली आपण बघतो की सूनबाई आणि सासूबाई हे एक नेहमी आपण त्यांना एक फायटर कॉकसारखं बघत आलेलो आहे मॅक्सिमम केसेसमध्ये. तर जेव्हा एखादी बाई म्हणते की माझी मृत पावलेली सासू माझ्या स्वप्नामध्ये येते आणि दॅट इज लाईक अ प्लेझंट थिंग फॉर हर, तिला ते खूप बरं वाटायचं. तर मी त्यांना विचारलं की असं काय असायचं त्या स्वप्नामध्ये की ते मला बरं वाटायचं. ते म्हणाले की माझ्या सासूबाई ह्या माझ्यासाठी एक खूप मोठा आधार होत्या. त्या माझ्यासाठी एक अशा व्यक्ती होत्या की ज्यांनी मला ह्या घराचा कानाकोपरा दाखवला, घर कसं सांभाळावं हे त्यांनी मला शिकवलं. त्यानंतर माझा जो विकास झाला आहे ॲज अ हाऊसवाईफ, जे मी घरातली प्रत्येक कामं करते हे मी त्यांना बघून शिकले. त्या माझ्या एक फ्रेंड होत्या. तर मी त्यांना विचारलं की तुमच्यासाठी एक फ्रेंड होणं म्हणजे काय. कारण ते नातं आता आपण बाजूला सरकवू, नाहीतर काय होतं, जेव्हा आपण त्या नात्याला पकडून राहतो तेव्हा मग उत्तरं नात्याच्या माध्यमातून येतात, त्या व्यक्तीच्या माध्यमातून येतात. म्हणून मी त्यांना जनरल गोष्ट विचारली जी त्यांनीच काढली की बाबा सासूबाईसुद्धा माझ्यासाठी एका मैत्रिणीसारख्या होत्या. तुमच्यासाठी एक मैत्रीण म्हणजे काय. तर त्यांच्यासाठी मैत्रीण म्हणजे कोणीतरी अशी की जी त्यांना त्यांच्या कठीण प्रसंगामध्ये साथ देईल, त्यांना सांगेल कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या. मग मी त्यांना विचारलं नेमक्या कुठल्या बाबतीत, कारण ते उदाहरणं जे पेशंट देतात ते उदाहरणं आपल्याला कुठे ना कुठेतरी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी मदत करतात की नेमकं त्यांचं अडलं आहे कुठे, नेमकं त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये इतरांची मदत लागते आणि कितपत मदत लागते. तर त्या म्हणाल्या की समजा घरी पाहुणे येणार असतील तर माझी एकदम गडबड व्हायची की बापरे, अरे आता मी काय करू, कसं म्हणजे मॅनेज करू.
तेव्हा सासूबाई मला सांभाळून घ्यायच्या. त्या मला म्हणायच्या, बरं ठीक आहे, आपण लिस्ट करूया, आपण कसं काय करायचं ते बघूया, कसं सामान आणायचं, कसं प्रिपरेशन करायचं हे सगळं बघूया. तर ह्या बाबतीत मला त्यांचा खूप आधार व्हायचा. समजा परिवारामध्ये कोणाचं कार्य आहे, लग्न आहे किंवा काही अशा ठिकाणी की जिथे आपल्याला प्रेझेंट असणं गरजेचं आहे, तर मला काय कसं ते केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काय गिफ्ट घेऊन गेलं पाहिजे, त्याच्यानंतर ते रिच्युअल्स कसे पार पाडले पाहिजेत, हे सगळं मला त्या सांगायच्या. तर त्या या सगळ्या गोष्टींसाठी आणि घराचे व्यवहार कसे बघायचे, महिन्याचा खर्च कसा बघायचा, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. तर त्यासाठी त्या माझ्या एक मैत्रीण म्हणून होत्या. तर त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की त्यांचं डेथ झालेली आहे, तर मग मी त्यांना हा प्रश्न विचारला, कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा पेशंट आपल्याला सांगतात की एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात इतकं मोठं महत्त्व ठेवून आहे, तर त्या व्यक्तीच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला, हा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता आणि आजही तो माझ्या लक्षात आहे. तर मी त्यांना विचारलं, ज्या क्षणी तुम्हाला ह्याची अनुभूती झाली की सासूबाई आता नाही राहिल्या, त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता, तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, एकूण तुमच्या तनामनावर काय परिणाम झाला. त्यावेळेस त्या म्हणाल्या की तो माझ्यासाठी मोठा धक्का होता, एक मोठा शॉक होता की अशी एक व्यक्ती की जिच्यावर मी निर्भर असायची, पूर्णतः निर्भर असायची. मला समजा बाहेर जायचं असेल, काय करायचं, संपूर्ण मी त्यांच्यावरती सोपवून बाहेर निघायचे. माझ्या मुलांची काळजी नाही, घराची काळजी नाही, हजबंडची काळजी नाही, तर मी त्यांच्यावर कम्प्लिटली निर्भर होते. माझ्या निर्णयांसाठी मी निर्भर होते. माझी मैत्रीण म्हणून मी त्याच्यासाठी निर्भर होते. तर त्यांच्या जाण्याने मला मोठा धक्का बसला. त्या क्षणी माझी अवस्था अशी झाली की मी जमिनीवर कोलमडून पडले. मला काही सुचेच ना, काय आता करायचं. मी थंड पडले, माझे हातपाय कापायला लागले. मला लोकांना शुद्धीवर आणायला लागलं, पाणी मारून माझ्यावरती, की असं झालेलं आहे. जशी मी शुद्धीवर आली आणि मला पुन्हा ते जाणवलं, मला टॉयलेटला धावावं लागलं, मी नाही होल्ड करू शकले. तर जर आता आपण बघतोय, ह्या तिसऱ्या प्रसंगामध्ये सुद्धा त्यांचा अनुभव हा तोच होता. तर जेव्हा हे असे अनुभव आपल्याला मल्टिपल एरियाजमध्ये मिळतात पेशंटच्या, तर ते आपल्याला दर्शवतात की ह्या व्यक्तिमत्वाचा गाभा, ज्याला आपण म्हणू, सगळ्यात महत्त्वाचं कोर इश्यू काय आहे. जर आपण बघितलं, त्या मॅडमसाठी त्यांच्या आयुष्यातले मेन इश्यू त्यांच्या पारिवारिक जीवनाविषयी भोवती आहेत. त्यांचे हजबंड, त्यांचे मुलं, त्यांच्या सासूबाई, त्यांचे रिलेटिव्स, आणि या सगळ्यामध्ये जेव्हा कुठे ना कुठेतरी गडबड होते तेव्हा, आणि स्पेशली अशा पद्धतीची गडबड जिथे काहीतरी वर खाली होतं इन अ निगेटिव्ह वे, तेव्हा त्यांना ते अफेक्ट होतं. त्या होल्ड करू शकत नाही स्वतःचे इमोशन, खूप रेसलेस होऊन जातात, खूप भावूक होऊन जातात, आणि अवस्था अशी होते की एकदमच थंड पडणं, गार पडणं, काही विचार न करता येणं, जडत्व येणं मनाला, शरीराला, बुद्धीला, एक थिंकिंग पॉवरला, की काय करावं हे काहीच सुचतच नाही. एक मोठा ब्लॉक निर्माण झाल्यासारखं एक तुमच्या सेन्सोरियममध्ये. तर आता ही केस जेव्हा आपण एक कंप्लीट पिक्चर म्हणून जेव्हा आपण बघू, तेव्हा आपल्याला कळतं की कुठे ना कुठेतरी या व्यक्तिमत्वाला व्यक्तींची गरज आहे, त्यांच्या साथीची गरज आहे. आणि हे व्यक्तिमत्व असं नाही आहे की तुम्ही करा, मी बसून राहीन. ते व्यक्तिमत्वसुद्धा असं आहे की माझा हातभार, मी ॲज अ मदर, मी एक आई म्हणून, मी एक बायको म्हणून, मी एक सून म्हणून माझे रोल काय आहेत ते मला करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मी तुमच्यावरसुद्धा निर्भर आहे, कारण तुम्हीच माझे आयुष्य आहात. जसं ते म्हणाले त्यांच्या नवऱ्याच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत, की तुम्ही आहात म्हणून माझं अस्तित्व आहे, जर तुम्ही नाही आहात तर माझं काहीच अस्तित्व नाही. तर आता आपण समजा ह्याला रेपर्टराईज केलं इन द फॉर्म ऑफ त्यांचे हेडेकच्या मोडॅलिटी, त्यांच्या मानसिक अवस्थेच्या मोडॅलिटी, त्यांच्या स्वप्नांच्या मोडॅलिटी, आणि जेव्हा आपण त्यांना मटेरिया मेडिकाने समजलं, तेव्हा आपल्याला कळतं की हे एक संपूर्ण पिक्चर हे काली कार्बोनिकम रेमेडी, ज्याला आपण म्हणतो पोटॅशियम कार्बोनिकम, ह्या रेमेडीचं आहे. याच्यामध्ये, ह्या रेमेडीमध्ये जे व्यक्तिमत्व असतात त्या खूप, ज्याला आपण म्हणतो ना, अशा घरगुती टाईपच्या महिला, किंवा अशा महिला की ज्यांना घर हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं.
घरातले व्यक्ती, त्यांची कामं, हे करण्यामध्येच त्यांना आनंद मिळतो आणि त्या करण्याची त्यांची एक पद्धत असते. त्यांना त्यांच्या त्या करण्यामध्ये रुटीन हवं असतं, म्हणजे एकसारखेपणा, एकसंधपणा हवा असतो. जेव्हाही या एकसारखेपणामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी हलतं, काहीतरी बिघडतं, त्यावेळेस सगळे त्यांचे कंप्लेंट चालू होतात. फॉर एक्झाम्पल, पेशंट जेव्हा सांगतात, उदाहरणं, अचानक कोणीतरी पाहुणे आले, आता काय करू? कारण मला सवय आहे 4 लोकांचं जेवण करण्याची, मला सवय आहे 2 वाजताच जेवण वाढायची आणि मध्येच पाहुणे आले, आता ह्यांना काय करू? अशा वेळेस ह्या व्यक्ती रेस्टलेस होऊन जातात, चलबिचल होऊन जातात आणि अशा वेळेस त्यांना अशा कोणत्यातरी एका व्यक्तीची गरज लागते, जो त्यांना शांत करेल, जो त्यांना सांगेल की आपण कसं करू. हे जेव्हा त्यांना कोणीतरी सांगतं, मग पुढे ते करण्याचं काम ते स्वतःच करतात, कारण ह्या व्यक्ती खूप मेहनती असतात. वर्कोहोलिक ज्याला आपण म्हणतो, पण वर्कोहोलिक इन टर्म्स ऑफ घरगुती कामं, रोजमर्राचे ज्याला आपण म्हणतो ना, मुलांचं शिक्षण, घरातलं जेवण, नवऱ्याला हवं नको ते बघणं, नातेवाईकांना हवं नको ते बघणं. आणि अशा वेळेसच जेव्हा ज्यांच्यासाठी मी हे सगळं करते, जेव्हा त्यांना त्यांची कदर राहत नाही किंवा ते माझं ऐकत नाहीत, की मी त्यांना सांगितलं आहे ही गोष्ट संपली आणा, किंवा मुलांना सांगते की बाबा अभ्यास करा, सगळं व्यवस्थित ठेवा, जेव्हा ते माझं हे ऐकत नाही, तेव्हा मात्र माझी खूप चिडचिड होते आणि मग मी त्यांच्यावरती माझा राग दाखवायला सुरुवात करते. तेव्हा मग मला माझं भान राहत नाही की मी काय करते. माझी हेच प्रिय व्यक्ती, जे माझ्यासाठी माझं जीवन आहे, मी त्यांच्यावरतीच तो राग काढते. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे एक छान रुब्रिक डॉक्टर फाटक यांनी दिलेला आहे आणि मटेरिया मेडिकाचा सिम्पटमही दिलेला आहे, की फाईट्स विथ देअर ओन ब्रेड अँड बटर. ब्रेड आणि बटर म्हणजे काय, की जे कमावता व्यक्ती, जो आपला घरातला मुखिया ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामुळे मी आहे आणि मला असं वाटतं की तो आहे म्हणून मी आहे, अशाच व्यक्तीबरोबर मी भांडणं, त्यांच्यावरती रागराग करणं. पण कुठे ना कुठेतरी जेव्हा आपण अंडरलाईन फॅक्टर बघतो, आपण त्यांच्याशी बोलायला लागतो, त्यांच्या ह्या स्टेटमेंटच्या आतमधला जेव्हा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला कळतं की हा राग हा लटका राग असतो. लटका राग म्हणजे वरवरचा राग असतो. तो राग ओसरून गेला की पुन्हा ती प्रेमाची भावना दिसायला लागते. ॲज अगेन्स्ट जर आपण मेडिसिन नायट्रिक ॲसिडसारख्या बघतोय, की ज्याच्यामध्ये राग हा अक्षरशः तुटण्यासारखा असतो, म्हणजे अनमूव्ड बाय ॲपॉलॉजीज ज्याला आपण म्हणतो, हेट्रेड अँड अनमूव्ड बाय ॲपॉलॉजीज, म्हणजे तू माझ्या कितीही विनवण्या कर, तू माझ्या हातापाया पड, पण आता मी मागे येणं नाही, आता पुन्हा ते पूर्वीसारखं नातं नाही. तर हा डिफरन्स आहे ह्या दोन एक्स्ट्रीम पोलॅरिटीमधल्या. एक राईट हँड साईडची रेमेडी, नायट्रोजन ज्याच्यापासून नायट्रिक ॲसिड बनतं आहे, आणि एक कम्प्लिटली लेफ्ट साईडची रेमेडी, काली पोटॅशियम, ज्याच्यापासून काली कार्ब हे औषध बनतं आहे. तर अशाच प्रकारे आपण पेशंटच्या लँग्वेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजू शकतो आणि ह्या गोष्टी आपल्या लक्षातसुद्धा राहतात, कारण ह्या आपण आपल्या मातृभाषेमध्ये समजतो आहे आणि एकदमच सोप्या भाषेत समजतो आहे. तर आजची ही केस होती काली कार्बोनिकमची. तुम्हाला कशी वाटली ते सांगा, आणि जरूर तुम्हाला ह्याच्या पुढे कुठल्या केसेसबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते सांगा, कुठल्या रेमेडीजबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकल लँग्वेजमध्ये तेही सांगा. धन्यवाद.